फडणवीसांच्या कार्यालयाच्या बाहेरचं तोडफोडीचं प्रकरण समोर आलं होतं आणि या प्रकरणात 2 पोलीस हे दोषी आढळलेले आहेत। तपासामध्ये दोषी आढळलेल्या दोन्ही पोलिसांवर आजच कारवाई होण्याची शक्यता आहे। महिलेकडे पास नव्हता, मग ही महिला आतपर्यंत पोहोचलीच कशी, गेलीच कशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मंत्रालयामधल्या देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाच्या बाहेर ही तोडफोड करण्यात आलेली होती आणि ज्या महिलेने ही तोडफोड केली ही महिला मनोरुग्ण असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। मात्र कोणत्याही पद्धतीचा पास नसताना ही महिला थेट मंत्रालयामधल्या या कार्यालयापर्यंत पोहोचलीच कशी असा सवालही विचारला जातोय आणि याच प्रकरणी आता तपास केला जातोय। यामध्ये आता 2 पोलीस कर्मचारी हे दोषी आढळलेले आहेत आणि या दोन्ही पोलिसांवर आजच कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे। मंत्रालयाच्या एकूणच परिसरामध्ये आणि कार्यालयाच्या बाहेर सुद्धा पोलिसांची करडी नजर असते, सुरक्षा व्यवस्था तैनात असते। मात्र हे सारं भेदून ही महिला इथपर्यंत कशी काय पोहोचली या संदर्भात आता तपास सुरू होतोय। मंत्रालयामधल्या या कार्यालयामधल्या झालेल्या घटनेच्या प्रकरणी 2 पोलीस हे सध्या दोषी आढळलेले आहेत आणि याविषयी बोलूया। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सूरज, मंत्रालयातल्या ज्या सुरक्षेसंदर्भात काल जी महिलेने जाऊन गोंधळ घातला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये, या संपूर्ण प्रकरणी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांनी एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे आणि समितीच्या एकूणच तपासात प्राथमिकदृष्ट्या 2 कॉन्स्टेबल्स जे आहेत ते दोषी ठरलेले आहेत। कारण ही महिला सचिवालयाच्या गेटने मंत्रालयात शिरली होती आणि मंत्रालयात तिने गेल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर त्या ठिकाणी तोडफोड त्याचबरोबर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता। नेमकी ही महिला जर विदाऊट पास होती तर तिला आत कसं काय सोडलं असा ठपका या दोन्ही कर्मचाऱ्यांवरती ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज त्यांच्यावरती पुढील कारवाई ही अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल हा देखील मागवण्यात आलेला आहे। त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत आता पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि यापुढे मंत्रालयासाठी जे दिलेले नियम्स आहेत ते देखील पाळण्याच्या सक्त सूचना या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। मात्र तुर्तास तरी कालच्या घटनेची गंभीर दखल ही वरिष्ठ पातळीवरती घेतल्यानंतर 2 पोलीस कर्मचारी हे प्राथमिकदृष्ट्या दोषी असल्याचं समोर आलेलं आहे। आता या दोघांवरती काय कारवाई होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे मंत्रालयात यापुढे नियम जे आहेत त्याचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे। अगदी सूरज, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।